गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भारतीय संस्कृतीत कोणताही सण प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून थोडी उसंत काढून साजरा करतो। मात्र या सणासुदीच्या काळात पोलिसांची जबाबदारी वाढते व त्यांना सेवेवर हजर राहावे लागते। सण उत्सवात कुटुंबापासून दूर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना गणेशाची भक्ती करता यावी याकरिता मागील काही वर्षांपासून भोकरदन पोलीस ठाण्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भोकरदन पोलीस ठाण्यात यंदाही गणरायाचे आगमन झाले। तसेच येथील सर्वच पोलीस कर्मचारी व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत 10 दिवस यथोचित मनभावे पूजा करून आज शुक्रवार रोजी म्हणजेच आज भोकरदन पोलीस स्टेशन मधील पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी भारतीय संस्कृती जपत सफेद रंगाचे कुर्ता व सफेद रंगाचा पायजामा घालत तर महिला पोलिसांनी सुद्धा भारतीय संस्कृती जपत साडी परिधान करत यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाच्या तालावर व लेझिमच्या तालावर सर्व कर्मचारी थिरकत। विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान पोलीस स्टेशनच्या वतीने महत्त्वपूर्ण सामाजिक व जनजागृतीपूर माहितीचे बॅनर झळकवण्यात आले। नागरिकांना कायद्याचे पालन, वाहतूक नियम, महिला सुरक्षा, नशा विरोधी जनजागृती अशा विविध संदेश देणारे बॅनर मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले। भक्ती, संस्कृती आणि जनजागृतीचा संगम साधत पोलीस स्टेशनच्या वतीने गणरायाला निरोप देण्यात हा उपक्रम अनेकांच्या कौतुकास पात्र ठरला। भोकरदन शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील नगर परिषदेने फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आलेल्या पाण्याच्या हौदामध्ये भक्तिभावाने बाप्पाला निरोप देत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। विशेष भोकरदन यांच्यातर्फे आज गणपती आहे, त्या अनुषंगाने सर्व पोलीस बांधव, पत्रकार बंधू, गावातील पोलीस लोक याच्यात सहभागी झालेले आहे। या निमित्ताने आम्ही एक सोशल संदेश तयार केलेला आहे की नो ड्रग्ज, महिला अत्याचारावरील प्रतिबंध या संबंधाने आम्ही हे होल्डिंग तयार केलेले आहे, जेणेकरून चांगला संदेश त्याच्या जाईल आणि एक सामाजिक एकतेचा संदेश आमच्या पोलीस स्टेशनतर्फे देण्यात येत आहे। एस मराठी न्यूजसाठी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।